सध्या मी आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66च्या सर्व्हिस रोडवरती। आपण माझ्या मागे बघताय हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा सर्व्हिस रोड आहे, अंतर्गत रोड आहे आणि जुना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे। आपण याच बाजूला बघताय या ठिकाणी हा उड्डाणपूल जो आहे तो बनवण्यामध्ये आला होता, मात्र या उड्डाणपुलाला भेगा पडल्या कारणास्तव हा उड्डाणपूल जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे या उड्डाणपूल बंद केल्या कारणास्तव जी सर्व वाहतूक आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची ती याच सर्व्हिस रोडवरून होत आहे। आणि आता या सर्व्हिस रोडला जे काही खड्डे पडले होते ते खड्डे जे आहेत ते पेवर ब्लॉकच्या माध्यमातून बुजवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये बघताय या ठिकाणी पेवर ब्लॉकच्या साहाय्याने जे खड्डे आहेत ते बुजवले जात आहेत। पेवर ब्लॉकचा वापर जो आहे तो या ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी केला जात आहे। आपण जर बघितलं तर मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की पेवर ब्लॉकचा वापर जो आहे तो मुंबई गोवा महामार्गावरती करण्यात येऊ नये, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये अवजड वाहतूक जी आहे ती मुंबई गोवा महामार्गावरून होत असते आणि त्यामध्ये हे पेवर ब्लॉक जे आहेत त्यामध्ये पुन्हा एकदा खड्डे पडत असतात। पेवर ब्लॉक जे आहेत तर ते निश्चित असतात, पेवर ब्लॉक जे आहेत ते त्या ठिकाणी राहत नाहीत, टिकत नाहीत, असा जो गर्भित इशारा आदिती तटकरेंनी दिल्याच्या नंतर देखील आत्ता आपण या ठिकाणी बघतोय की पेवर ब्लॉकच्या साहाय्याने या ठिकाणी जो अंतर्गत रस्ता आहे त्याचे खड्डे बुजवले जात आहेत। या अंतर्गत रस्त्यावरून सध्या मुंबई गोवा महामार्गाची जी आहे ती वाहतूक सुरू आहे, कारण का जो बाजूचा उड्डाणपूल आहे तो उड्डाणपूल बंद केलेला आहे, त्या उड्डाणपुलाला भेगा पडलेल्या आहेत आणि त्याचमुळे या अंतर्गत रस्त्यावरून सध्या वाहतूक सुरू आहे आणि त्याच अंतर्गत रस्त्यावरती आत्ता खड्डे बुजवण्यासाठी कुठेतरी पेवर ब्लॉकचा जो आहे तो वापर एकंदरीत केला जात आहे। नागोठणा असेल, सुकळे असेल, कोलाड असेल, या सर्वच ठिकाणी जे आहेत ते आपल्याला खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते पाहायला मिळत आहे। कुठेतरी आता त्याच्यामध्ये मनसेने हस्तक्षेप केलेला आहे। मनसेने स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की या ठिकाणी जे पेवर ब्लॉक आहेत त्याचा वापर करण्यात येऊ नये। थेटपणे आपल्यासोबत मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ डोळे आहेत। सर, एकंदरीत काय सांगाल, खड्डे बुजवण्यासाठी कुठेतरी पुन्हा एकदा पेवर ब्लॉकचा वापर केला जातोय? खरं आहे, कारण की मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की मीटिंग घेऊन सांगितलं होतं की पेवर ब्लॉकचा वापर करू नये, तरी देखील पेवर ब्लॉकचा तुम्ही जर पाहत असाल 2 दिवस झाले प्रचंड प्रमाणात ते पेवर ब्लॉकचा वापर करतात। मंत्री महोदयांचा देखील आदेश हे पाळत नसतील तर सामान्य जनतेचा आदेश हे काय पाळणार, हा आम्हाला पडलेला एक प्रश्न आहे। आपण वारंवार खड्ड्यांविषयी बोलता, आपण वारंवार सोशल मीडियावरती खड्ड्यांविषयी व्हिडिओ टाकत असता। नागोठण्याच्या अंतर्गत रस्त्याला देखील खड्डे आहेत, तर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय, कसं पाहता आपण याकडे? खरं आहे, कारण की एवढे खड्डे पडलेले आहेत की प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत, नवीन रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। तुम्ही जर बघाल तर हा नवीन ब्रिज बंद ठेवला आहे, कारण ब्रिजला तडा गेला आहे। हा ब्रिजचा देखील पहिला विषय मीच घेतला होता, हे तडा गेलेला आहे, ब्रिज पूर्ण फाटलेला आहे। अशा प्रमाणात निकृष्ट दर्जाचं पूर्ण काम हे चालू आहे आणि ह्या कामाला कोकणातील जनता, या रायगडमधली जनता कंटाळलेली आहे। राज ठाकरे यांनी नुकताच पाहणी दौरा जो आहे तो केलेला आहे, त्यामध्ये वैभव खेडेकर म्हणाले की मुंबई गोवा महामार्गाचं काम 97% पूर्ण झालेलं आहे। आता आपण नागोठण्याची परिस्थिती बघतोय, तुम्ही इथले स्थानिक मनसेचे पदाधिकारी आहात, कसं पाहता याकडे? कसं आहे, वैभव खेडेकरांची हाईट भरपूर मोठी असल्यामुळे, उंच असल्यामुळे ते बघताना सगळं वरून बघतायत। ठीक आहे, ती त्यांची गरज आहे, समजा ते ज्या पक्षामध्ये गेले त्यांना ते बोलायलाच लागते, मजबुरी आहे त्यांची। परंतु खरं जर बघायला गेलो तर माझं त्यांना एक चॅलेंज आहे की तुम्ही या, तुम्हाला मी रस्त्याचे ब्रिजेस दाखवतो, खड्डे दाखवतो, मी तुम्हाला ह्याप्रमाणे या नवीन ब्रिजला जो तडा गेला ते दाखवतो, बायपास दाखवतो, अनेक प्रकारे इथं 97 नाही अजून 50% देखील काम झालेलं नाही आहे। एकंदरीत आपण बघतोय की खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि टोल नाक्यांचा घाट घातला जातोय। एका ठिकाणी आपण बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरती 3 टोल नाके जे आहेत उभे केले जात आहेत। टोल नाक्याचं अंतर जे आहे ते मिनिमम 60 किलोमीटर असणं अपेक्षित असताना 40 किलोमीटरवरचे टोल उभे केले जात आहेत। याकडे आपण कसं पाहता? हो, खरं आहे, कारण की 60 किलोमीटरचा अंतरातला टोल असावा पाहिजे, पण 40 किलोमीटरला दिलेला आहे। या पहिल्यापासून या टोलला आमचा विरोध आहे, कारण की जोपर्यंत हे रस्ते, हे ब्रिजेस हे पूर्ण हवे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत ह्या रायगडकरांनी टोल कोणत्याही प्रकारे भरू नये, आमची पहिल्यापासून भूमिका आहे। मनसे या संदर्भात काय ॲक्शन मोडवरती येणार आहे? मनसे या संदर्भात काय आंदोलनाची भूमिका घेणार आहे? 100% आमचे जिल्हाध्यक्ष बाळाशेठ म्हात्रे व आमचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राज पार्टे हे वारंवार या विषयावर आंदोलन करतच आहेत, पण आम्ही सर्वांनी मिळून एक मोठं आंदोलन आम्ही 100% ह्या टोलच्या विरोधात उभं करणार आहोत।
धन्यवाद. ते होते मनसेचे नेते, मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ डोळे. एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी या मुंबई गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरती अशा पद्धतीचा पेवर ब्लॉक करून जे आहे ते खड्डे बुजवण्याचं काम जे आहे ते कुठेतरी सुरू आहे आणि थेटपणे मंत्री महोदय यांचा आदेश जो आहे तो कुठेतरी संबंधित यंत्रणा पाळत नाही का, हाच खरा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आहे. राजवैश्वम पॉइंट, थुनान मराठी, नागोठणा, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.